ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधीच महायुतीमधली खतखत बाहेर येते की काय असा सवाल उपस्थित होतोय। कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व असलेल्या ठाण्यामध्ये आता भाजपने मोठ्या प्रमाणावर आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे। पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। ठाण्यामध्ये ओनली कमळ। गणेश नाईकांच्या घोषणेनं शिंदे गटात अस्वस्थता। ठाणे महापालिकेसाठी भाजपची मोर्चे बांधणी। गणेश नाईक भरवणार जनता दरबार। ठाणे आणि शिवसेना आणि ठाणे आणि बाळासाहेब ठाकरे हे समीकरण राहिलेलं आहे। याच ठाण्यात पहिल्यांदा शिवसेनेचा भगवा फडकला। पुढे शिवसेनेत उभी फूट पडली आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेना आणि धनुष्यबाण गेलं। उद्धव ठाकरेंना आता ठाकरी बाणा टिकवण्याचं मोठं आव्हान आहे। मात्र त्यापेक्षाही मोठं आव्हान एकनाथ शिंदेंसमोर आवाज उभं राहिले। ज्या भाजपसोबत शिवसेना फोडून शिंदे गेले त्याच भाजपनं ठाण्यात एकनाथ शिंदेंचं पानिपत करण्याचं ठरवल्याची चर्चा सुरू आहे। त्याला कारणही तसंच घडलंय। शिवसेनेतून भाजपात गेलेले आणि खासदार झालेले गणेश नाईक ठाणे महापालिकेसाठी सरसावलेत आणि ठाण्यात ओनली कमळ अशी घोषणाही त्यांनी दिली आहे। यावरून भाजपचे महापालिका निवडणुकीचे मनसुबे समोर आलेत। ठाण्यामध्ये व्यवस्था व्हावी अशी तुमची इच्छा असेल तर बाकी भारतीय जनता पक्षाचा ओनली कमल, ओनली विमल 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 विमलच्या साड्या मिळायच्या त्याला जाहिरात करायची ओनली विमल, तर आता ओनली कमल। गणेश नाईकांच्या वक्तव्याबाबत विचारलं असता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उत्तर देणं टाळलंय। सर गणेश नाईकांसंदर्भात पॉलिटिकल भाजपनं ठाण्याचं पालकमंत्री पद स्वतःकडे ठेवलंय। त्यामुळे ठाण्यात आता शिवसेना आणि भाजपची अस्तित्वाची लढाई सुरू झाल्याची चर्चा आहे। आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांसाठी भाजपची जोरदार तयारी सुरू असल्याचं चित्र आहे। 1995 साली सरकारमध्ये असताना गणेश नाईक यांनी जनता दरबाराची सुरुवात केली। तेव्हापासून राज्यात ही प्रथा सुरू झाली। त्या ठिकाणी तर मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे। दर 2-1 महिन्यांनी तिथे जनता दरबार लावणार आहे। ठाण्यामध्ये दर 3 महिन्यांनी लावेल। नवी मुंबईमध्ये माझा मतदारसंघ म्हणलं तर दर महिन्याला जनता दरबार लावेल। शेवटी ही सरकारची संयुक्त जबाबदारी आहे। गणेश नाईकांच्या वक्तव्यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टीकरण दिलंय। प्रत्येक पक्षाला तो अधिकार आहे। प्रत्येकाला पक्षाचा संघटना वाढवण्याचा अधिकार आहे आणि त्या माध्यमातून मंत्रीपद त्यांना जर पक्षाने दिलं असेल तर त्यांना ते निश्चितपणे जी पक्षाची ध्येय धोरण आहे त्याप्रमाणे पुढे जाता येईल। ठीक आहे, ओनली कमळ की ओनली शिवसेना की ओनली महायुती हे जनता ठरवत असते आणि हे आमचे वरिष्ठ नेते ठरवतात। शिंदेंना ठाण्यामध्ये मोठा संघर्ष करावा लागू शकतो। शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना आणि आता भाजपा असा संघर्ष उभा राहिल्यास आगामी महापालिका निवडणूक एकनाथ शिंदेंसाठी मोठं आव्हान असेल। ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदेंची वाढणार नाही आणि भाजप वाढेल यासाठी चेकमेट हा प्रकार होतच राहणार आहे। त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे होते त्यावेळी त्यांनी त्यांचा पक्ष वाढावा। भाजप फडणवीस आता मुख्यमंत्री आहे, देवेंद्र फडणवीस सर आहेत, तर त्यांचा पक्ष वाढावा म्हणून ते काटश ठाणे जिल्ह्यात चालूच राहणार आहे यापुढे। गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे असा सामना ठाण्याच्या राजकारणात अनेक दिवसांपासून आहे। त्यामुळे भाजप गणेश नाईकांना राजकीय ताकद देऊन भाजपचं कमळ ठाणे जिल्ह्यामध्ये वाढवण्याच्या दृष्टीने भाजपाने जोरदार हालचाली सुरू केलेल्या आहेत। कॅमेरामन विनोदसह विकास मिरगणे, लोकशाही, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।